फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण मटार वर्षभर कसा साठवायचा त्याची एकदम साधी सोपी पद्धत पाहणार आहोत। छान अशा टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, असं आपण बाजारामधून छान असा हिरवा हिरवा मटार घेऊन मटार आणला आहे। तो छान असा निवडायचा आहे। खूप प्रमाणात आता वाटाणा मिळतो आणि स्वस्त पण मिळतो। आपण जो घरी साठवलेला वाटाणा आहे तो टिकायला पण छान असतो आणि वापरायला पण छान असतो। जो तुम्ही वर्षभर बाहेरचा आणता प्रिझर्वेटिव्ह म्हणून, त्याला कदाचित रंग पण वापरलेला असू शकतो। म्हणून आपण अगदी सोप्या पद्धतीने मटार वर्षभर कसा साठवायचा, अगदी तुम्हाला उकळायची गरज नाही किंवा थंड करून ठेवायची पण गरज नाही। एवढी साधी सोपी पद्धत आज तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, पटापट माझ्या चॅनलला अजून तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। अशा प्रकारे बघा, आपण छान असे मटार सोलून घेतले आहेत। ते मटार सोलताना जे कोवळे असतात, खराब झालेले असतात, ते मटार आपण बाजूला काढणार आहोत। कारण आपल्याला हे वर्षभर साठवायचे आहेत, त्यामुळे आपण मोठे मोठे आणि चांगले मटार ठेवणार आहोत। आणि ठेवताना पूर्ण कोरडे करून ठेवायचे आहेत। आपण जर निवडून फ्रीजमध्ये ठेवले तर त्याला ओलसरपणा निर्माण होईल। त्याच्यापेक्षा पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत। जरी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तरी ते बाहेर काढून ठेवायचे, तासभर त्याला पसरून ठेवायचं। हे बघा, अशा प्रकारे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत। ओलसरपणा अजिबात नको। त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे जे कोवळे मटार आहेत ते आपण साईडला ठेवले आहेत निवडून, म्हणजे आपण ते लगेच वापरू शकतो। साठवायला जास्त हे राहू शकत नाहीत, कारण ते कोवळे आहेत। छान असे आपण त्याचे वापर करणार आहोत भाज्या वगैरे करून। खूप सोपी पद्धत आहे, अगदी तुम्हाला लगेच त्याचा वापर करता येईल। त्यासाठी आपण बघा, एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे। त्यामध्ये आपण स्वच्छ ती अगोदर पुसून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण हा वाटाणा आहे, मटार आहे, तो आपण भरून घेणार आहोत। तुमच्याकडे जर एअरटाईट डबा असेल तर तुम्ही डब्यात पण ठेवू शकता, पण माझ्याकडे एवढे डबे अवेलेबल नव्हते म्हणून मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्येच मटार भरले आहेत। छान असे आपण कोरडे करून भरायचे आहेत। ओलसरपणा अजिबात नको। तुमच्याकडे जर पॉलिथिनची दुसरी पिशवी असेल, जास्त प्रमाणात मटार असेल तर तो पण तुम्ही पॉलिथिनच्या पिशवीमध्ये भरू शकता। अगदी त्याला घट्ट अशी गाठ बांधायची आहे आणि ते त्यामध्ये ठेवायची। हवा अजिबात नको। हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पॅक केलं आहे। अजिबात त्यामध्ये हवा नाही, ओलसरपणा नाही, असे पॅक करून ठेवायचे आहे। खूप सुंदर वर्षभर राहतात आणि आपण ते वापरून नंतर नॉर्मल टेम्परेचरला वापरल्यानंतर आपण ठेवू शकतो। मी दरवर्षी ठेवते। मागच्या वर्षी मला वाटाणा मिळाला नाही म्हणून तुम्हाला दाखवायला नाही माझ्याकडे आता अवेलेबल, पण मी दरवर्षी ठेवते। हे बघा, आपण त्यानंतर फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत। मी अगोदरच फ्रीझरमध्ये पिशवीमध्ये ठेवलं आहे बघा, आणि नंतर मी एक कॅरी बॅगमध्ये छान असं पॅक करून ठेवला। अजिबात त्यामध्ये हवा जाऊन द्यायची नाही, कोरडे ठेवायचे आहेत। हे बघू शकता आपण, वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही। मग चला, मग पटापट माझ्या चॅनलला लाईक करा। पुढच्या रेसिपीसाठी तयार।